जळगावमध्ये सोनं आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे। सोन्याच्या दरात प्रतितोळा 800 रुपयांनी वाढ झाली तर चांदीच्या दरात प्रति किलो 10,300 रुपयांनी वाढ झाली। सोन्याचा दर जीएसटीसह 1,64,800 रुपयांपर्यंत पोहोचलाय तर चांदीच्या दरात जीएसटीसह 2,84,600 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे। आखाती युद्धाचा परिणाम खजुराच्या व्यापारावर होऊ लागलेला आहे। मार्चच्या पहिल्याच आठवड्यात आवक कमी झाली आहे। बाजार समितीमध्ये 40 ते 50 टन होणारी आवक 6 ते 10 टनांवर आल्यानं बाजारभाव कडाडले असून किमतीत वाढ झाली आहे। तर रमजानमध्ये खजुराला मोठी मागणी असते, मात्र युद्ध सुरू झाल्यानं फक्त 1 ते 8 मार्च दरम्यान 119 टन आवक झाली आहे। इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा परिणाम भारतीय निर्यातीवर झाला। भारताचे 40 ते 45 हजारापर्यंत कंटेनर समुद्री मार्गावर आणि विदेशी बंदरावर अडकून पडले। या कंटेनरमध्ये सध्या जवळपास 1 ते 1.5 अब्ज डॉलरच्या निर्यातीचा माल पडून आहे। या मालाचं पुढे काय होणार यावर अनिश्चितता पसरली। गॅस पुरवठा बंद झाल्यानं पुण्यातील हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसतोय। पुण्यातील हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आली तर गॅस संपल्यामुळे चुलीवर जेवण बनवण्याची वेळ आली। गेल्या 2 दिवसांपासून गॅस उपलब्ध नसल्यानं अनेक हॉटेल्सना ऑर्डर रद्द करावे लागले। पालघर जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलेलं आहे। तर जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामांची देयकं मिळावी त्या मागणीसाठी आंदोलन केलं। जलजीवन कामांची जवळपास 200 कोटींच्या रुपयांची बिलं थकीत आहेत, त्यामुळे शासनानं याकडे तातडीने लक्ष द्यावं अशी मागणी ठेकेदार संघटनेनं केली। पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदरासह परिसरात प्रस्तावित विविध मोठ्या प्रकल्पांविरोधात स्थानिक नागरिक, मच्छीमार, शेतकरी आणि आदिवासी समाज एकवटलाय। या प्रकल्पांविरोधात लढा अधिक तीव्र करण्यासाठी 23 मार्चला मुंबई भव्य महामोर्चा धडकणार आहे। तर गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा हा मोर्चा काढण्यात येणार आहे। सांगलीच्या कवठे महाकाळमध्ये गाढव मोर्चा काढण्यात आला। बेरोजगार तरुणांनी एकत्रित तहसील कार्यालयावर गाढव घेऊन निषेध करण्यात आलेला आहे। बेरोजगारी, शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शैक्षणिक आरोग्य समस्यांसह विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला। नीट यूजी परीक्षेचा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आलेली। विद्यार्थ्यांना आता 11 मार्चपर्यंत अर्ज भरता येणार। या निर्णयामुळे तांत्रिक अडचणी किंवा इतर कारणांमुळे अर्ज भरू न शकलेल्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला। आरटीई नोंदणी प्रक्रियेचा आज शेवटचा दिवस आहे। आतापर्यंत आरटीई अंतर्गत 1,83,000 अर्ज दाखल झालेत, मात्र अद्यापही अनेक पालक अर्ज भरतायत, त्यामुळे अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी विविध पालक संघटनांकडून करण्यात येते। राज्यातील 20 खासगी शाळांना अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेला माध्यमिक शिक्षण संचालक यांनी स्थगिती दिली। राज्यात 8,720 अल्पसंख्याक शाळा आहेत आणि अल्पसंख्याक शाळांमध्ये मुस्लिम शाळांचं प्रमाण सर्वाधिक जास्त आहे। पुण्यात HPV लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे। गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी 15 वर्षाखालील मुलींना HPV लस देण्याची मोहीम सुरू केली आहे। महापालिका रुग्णालयात गार्डसेल 4चा मोफत डोस दिला जाणार आहे। महाराष्ट्रात उन्हाचा पारा 40 अंशाच्या पार गेल्यानं उष्माघाताचा धोका निर्माण झाला। या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सज्ज झालाय। सार्वजनिक आरोग्य विभागानं सर्व रुग्णालयांना औषधाचा साठा आणि शीतखोळी सज्ज ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत। ठाण्यात मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढला। गेल्या 10 दिवसात शहरातील तापमानात मोठी वाढ होऊन तापमान 10 अंश सेल्सिअसनं वाढले। हवामान विभागानं उष्णतेच्या लाटांचा अंदाज वर्तवला असून आजही अशी स्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला। मुंबईचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला। आठवड्याची सुरुवात उष्णतेच्या लाटेनं झाली। काल मुंबईचा पारा 38.4 अंश सेल्सिअस इतका नोंदवला गेला, तर आजही मुंबईचा पारा 38 अंशावर असण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली। वाशिममध्ये तापमानाचा पारा 41 अंशावर पोहोचलाय, तर वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले। तापमान वाढीमुळे उष्माघाताचा धोका वाढल्यानं आरोग्य विभागानं सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केले। तसंच जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघात कक्ष स्थापन केला। तसंच दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं। मुंबईची वाढत्या पाण्याची गरज भागवण्यासाठी बांधलं जाणाऱ्या गारगाई धरणाचं बांधकाम पालिकेकडून लवकरच मार्गी लागणार आहे। गारगाई धरण बांधकाम आणि पाणी वाहून नेण्यासाठी बोगद्याच्या बांधकाम आणि संचलनासाठीची निविदा अंतिम टप्प्यात आहे। ही निविदा स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी पाठवली जाणार आहे। MMRDAनं वाकोला ते वांद्रे BKC उड्डाणपुलाचं काम हाती घेतले। विविध कारणांमुळे या प्रकल्पाला विलंब झाला। या BKC पुलाचं 96% काम पूर्ण झालं असून लवकरच आता हा पूल सेवेत दाखल होणार आहे। म्हाडानं बांधकामातील असलेल्या घरांचा लॉटरीत समावेश करण्याच्या हालचाली सुरू केल्यात, मात्र त्यासाठी राज्य सरकारची मंजुरी घ्यावी लागणार आहे। त्याबाबतचा प्रस्ताव म्हाडाकडून लवकरच सरकारकडे जाणार आहे। त्यामुळे मार्च-एप्रिलमध्ये निघणारी म्हाडाची मुंबईतील घरांची लॉटरी लांबण्याची शक्यता वर्तवली जाते। हिंगोलीतील रिक्त असलेल्या 430 आपलं सरकार सेवा केंद्राचा अंतिम निकाल जाहीर झालेला आहे। तर हिंगोली जिल्ह्यात आपलं सरकार सेवा केंद्रासाठी 3,001 अर्ज प्राप्त झाले होते। त्यामुळे उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची 12 ते 18 मार्च दरम्यान पडताळणी केली जाणार आहे।
कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच 1098 कोटीचा अर्थसंकल्प सादर झालाय आणि या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ सुचवण्यात आलेली नाही. मात्र मालमत्ता करात 50% सवलत आणि नगराध्यक्ष कन्या सन्मान योजनेसारख्या महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा करण्यात आली. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापतीपद भाजपकडे तर महिला बालकल्याण समिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे राहणार आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी भाजपचे सुभाष लोंढे यांनी अर्ज दाखल केला, तर महिला बालकल्याण समिती सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या दीपाली बारसकर यांनी अर्ज दाखल केला. छत्रपती संभाजीनगर महापालिकेची पाणीपट्टी वसुली धीम्या गतीनं सुरू आहे, त्यामुळे महापौर आणि उपमहापौरांनी नाराजी व्यक्त केली. तसंच थकबाकीदारांवर जप्तीची कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. पाणीपट्टी भरण्यात टाळाटाळ केल्यास नळ कनेक्शनवर थेट कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला. मुंबई महानगरपालिका प्रोमेनेड इथं पादचाऱ्यांसाठीच्या अंडरपासवर 19 कोटी रुपयांचं छप्पर बांधणार आहे. पादचाऱ्यांसाठीच्या अंडरपासवर 19 कोटी रुपयांचं छप्पर बांधण्याची बीएमसीची योजना आहे. हा प्रस्ताव कोस्टल रोड प्रकल्पाच्या व्यापक सौंदर्यीकरण आणि पायाभूत सुविधा योजनेचा एक भाग आहे. ठाण्यातील काही भागातील पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे, तर ठाणे महानगरपालिकेच्या उथळसर प्रभाग समिती हद्दीतील सिद्धेश्वर जलकुंभ इथं नवीन जलवाहिनीचं काम सुरू आहे. या कामामुळे 12 मार्च सकाळी 9 वाजेपासून ते 13 मार्च सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. गोरेगावमध्ये आजपासून ते उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरी मार्गावरील जलवाहिनीच्या छेद जोडणीचं काम हाती घेण्यात येणार आहे, त्यामुळे 24 तासासाठी पी पूर्व आणि पी दक्षिण विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद असणार आहे. नावाशेवा उपप्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत दुरुस्ती आणि नवीन जलवाहिनी कार्यान्वित करण्यासाठी गुरुवारी सकाळी 9 वाजल्यापासून ते शुक्रवारी रात्री 9 वाजेपर्यंत तब्बल 36 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे, त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरमधील पैठण येथील नाथषष्ठी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. 450 पेक्षा जास्त दिंड्या या सोहळ्यात सहभागी झालेल्या. नाथषष्ठी निमित्त तब्बल 5 लाख भाविक पैठणमध्ये दर्शनासाठी दाखल झाले, त्यामुळे पैठण नगरी दुमदुमून गेली. अहिल्यानगरातील राहता नगर परिषदेच्या वतीनं महिलांसाठी वेशभूषा स्पर्धेचं आयोजन केलं. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला, तर तरुणी आणि महिलांनी विविध ऐतिहासिक तसंच सांस्कृतिक व्यक्तिरेखांची वेशभूषा साकारत उपस्थितांची मनं जिंकली. हिंगोलीच्या सेनगाव ग्रामीण रुग्णालयात जाणाऱ्या मुख्य रस्त्याची मोठी दुरावस्था झाली. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना यावेळी नाहक त्रास सहन करावा लागतोय, त्यामुळे तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरातील उद्योगांना होणारा गॅस पुरवठा तातडीनं थांबवण्यात आलेला आहे, तर शेंद्रा, वाळूज आणि चित्तेगाव औद्योगिक वसाहतीमधील 30 मोठ्या कारखान्यांकडील साठा आता संपत आलाय, त्यामुळे उद्यापासून या कंपन्यांना टाळं लावावं लागण्याची भीती व्यक्त होते. छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव डेपोवरील मायनिंग प्रकल्पातील अंदाज चुकलेला आहे. डेपोतील कचऱ्याचं प्रमाण 13 लाख मेट्रिक टन असल्याचं गृहीत धरून महापालिकेनं स्वच्छ भारत अभियानांतर्गत तब्बल 67 कोटी रुपये खर्च केले, मात्र प्रत्यक्षात डेपोत अद्याप मोठ्या प्रमाणावर कचरा शिल्लक असल्याचं समोर आलं. आरटीई अंतर्गत दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा हक्क देण्यात आला, मात्र विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. अनेक गावांमध्ये 1 किलोमीटरच्या परिसरात इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळा नाहीयेत, त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना आरटीईच्या मोफत शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जाते. मध्य रेल्वेवर 15 डब्यांच्या लोकल फेऱ्या वाढवण्यासाठी सुरू केलेलं काम अत्यंत धीम्या गतीनं सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण, कसारा, खोपोली दरम्यान 34 रेल्वे स्थानकांमध्ये फलाटांची लांबी वाढवण्यात येते. उन्हाचा ताप वाढत असतानाच रेल्वे स्थानकातील संत गतीनं होणाऱ्या कामाचा परिणाम प्रवाशांना सहन करावा लागतो. नाशिकच्या येवला शहरात कत्तलीसाठी जात असलेल्या 2 गायींची सुटका करण्यात पोलिसांना यश आलं. गोरक्षकाच्या मदतीनं पोलिसांनी ही कामगिरी केली. पोलिसांनी दोन्ही गायींना गोशाळेत सोडून दिलं. नाशिकच्या ओझर इथं स्कूल बसचा अपघात झाला. सय्यद पिंपरीजवळ हा अपघात झालाय. व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट विद्यार्थी बसवण्यात आल्याचा आरोप पालकांनी केलाय. धक्कादायक बाब म्हणजे बस चालक दारूच्या नशेत वाहन चालवत असल्यामुळे हा अपघात झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला. प्रियकरानं ब्लॉक केल्यानं संतापलेल्या प्रियसीनं चालत्या ट्रेनमधून थेट खाडीत उडी घेतली. वाशी ते मानखुर्द दरम्यान खाडी पुलावर ही घटना घडली. सुदैवानं पाठीला असलेल्या बॅगमुळे तरुणी पाण्यावर तरंगली. त्याचवेळी वाशी गावातील मच्छीमारांनी तरुणीला सुरक्षित बाहेर काढलं. जळगावातील चाळीसगाव तालुक्यातल्या टेंट हाऊसच्या गोदामाला आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्यानं परिसरात खळबळ उडाली. दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. अग्निशमन दल तातडीनं घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलं.
नागपुरात वेळाहारी परिसरात रिकाम्या प्लॉटवरील एका टीनच्या शेडला आग लागली होती. टीनच्या शेडला आग लागल्यामुळे आगीचं लोळ दूरवरच पसरत होते. अग्निशमन दलानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली, मात्र या ठिकाणी अधिकृत वीज पुरवठा घेतला नव्हता, त्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान या आगीत जीवितहानी झालेली नाही. वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील जळगावात एका घराला अचानक आग लागली. आगीमुळे घरासह घरातील सर्व साहित्य जळून खाक झालं, मात्र या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. यावेळी नागरिकांनी तात्काळ धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केल्यानं परिस्थिती नियंत्रणात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. छत्रपती संभाजीनगरमधील छावणी परिसरात घराच्या छतावर पत्र्याचे शेड उभारून मंडप सजावटीचे साहित्य ठेवणं व्यावसायिकाला चांगलंच महागात पडलं. या साहित्यानं अचानक पेट घेतल्यानं घराच्या छताला आग लागली. यावेळी अग्निशमन दलामुळे आग वेगळीच आटोक्यात आली. बेस्ट बसच्या अपघातात वाढ झाली असून दोषी चालकावर बेस्ट प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. बेस्ट उपक्रम आणि भाडेतत्वावरील बस पुरवठादारावर संस्थाच्या तब्बल 603 चालकाचं निलंबन करण्यात आलं, तर 58 जणांना बडतर्फ करण्यात आलं. कोल्हापुरात लाच मागणाऱ्या 2 पोलिसांवर गुन्हा दाखल झालाय. फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या सांगण्यावर या दोघांनी 7 लाखाची लाच मागितली होती. त्यानंतर या दोघांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गोकुळ शिरगाव पोलिसात गुन्हा नोंद झाला. पुण्यातील जुन्नर खामगाव वनकक्षातील राखीव वनाला अज्ञातानं आग लावली आणि आगीमुळे मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आणि वन्यजीव अधिवासाचं नुकसान झालं. या प्रकरणी फरार आरोपींना वन विभागानं ताब्यात घेतलं, तर या आरोपींना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. भंडाऱ्यातील अड्याळ पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई केली. रात्रीच्या सुमारास पोलीस गस्त घालत असताना क्षमतेपेक्षा जास्त वाळू ट्रकमध्ये भरून वाहतूक केली जात होती, त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत ट्रक जप्त केला. मुंबई पोलिसांनी आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केलेला आहे. तर या कारवाईत 52 चोरीचे मोबाईल जप्त करण्यात आले. गर्दीच्या ठिकाणाहून मोबाईल फोन चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली. छत्रपती संभाजीनगरातील सिटी चौक पोलीस ठाणे हद्दीत अज्ञात चोरट्यानं साडीच्या दुकानाचं कुलूप तोडून चोरी केली. या चोरट्यानं विविध प्रकारच्या साड्यांसह तब्बल 2,38,000 रुपयांचा माल लंपास केला. या चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आणि या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या येवल्यात रमण पार्क परिसरामध्ये एका बंद असलेल्या घराची कडी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण. नाशिकच्या इंदिरानगरमध्ये एका विवाहितेचा छळ करण्यात आला. माहेरून 2 कोटी रुपये आणावेत यासाठी विवाहितेचा 15 वर्षापासून छळ सुरू होता. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.